नमस्कार, मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते अजून एका नवीन रेसिपीसह. तर आज मी तुमच्या सोबत आहे ना अगदी झटपट बनणारी आलू मेथीची रेसिपी शेअर करणार आहे. ही भाजी कडू न बनावी यासाठी खूप साऱ्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे. त्यामुळे ही भाजी अजिबात कडू लागणार नाही आणि चवीलाही खूप चविष्ट लागेल. तसाही हिवाळा चालू आहे, मग अशा दरम्यान ही मेथीची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ना मोजून 2 कप भरून इथे मेथीची पानं घेतलेली आहे. मेथीची इथं मी कोवळी कोवळी देठ सुद्धा घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे बऱ्याच घरामध्ये ना फक्त मेथीची पानं घेतली जातात, पण जर मेथीची जी काही देठ आहे ते कोवळी असेल ना तर त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात. त्याने सुद्धा आपली भाजी खूप चविष्ट लागते. आता आपण भाजीची तयारी करूया. तर इथे मी ना कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छानसं तडतडलं की यामध्ये आपण 2 चमचे भरून आहे ना बारीक चिरलेला लसूण ऍड करूया. लसूण इथे आपल्याला छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. असा काही रंग आला की लगेचच यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून यामध्ये ऍड करूया. आता मेथीच्या भाजीमध्ये ना जो काही लसणाचा फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो, म्हणून शक्य असेल तर लसूण अजिबात स्किप करू नका. आता कांदा इथे आपल्याला हलकासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. काही अशा प्रकारे कांदा छानसा परतून झाला की यामध्ये आपण 3 मीडियम साईजचे बटाटे असे रफली चिरून यामध्ये ऍड करूया. शक्य असेल ना तर जे काही बटाट्यांची साईज आहे ना ते थोडेसे अशा मोठ्या साईज मध्ये घ्या. यामुळे काय होतं, आपले जे बटाटे आहेत ते मेथीच्या भाजीमध्ये छान व्हिजिबल होतात आणि भाजी दिसायला सुद्धा छान होते. चवीला तर छान होतेच, पण दिसायलाही छान होते. आता बटाटे छान असे एकत्रित करून घेऊया आणि झाकण लावून कमीत कमी 7 ते 8 मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती हे बटाटे आपण कमीत कमी 90% शिजून घेऊया. 5 मिनिटानंतर बटाट्यांना खालीवर करून घेऊया, जेणेकरून हे करपायला नको. आता हे बटाटे तुम्ही बघू शकतात 50% शिजलेले आहे. आता या स्टेजवरती आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून यामध्ये ऍड करूया. सोबतच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालूया. आता बरेच जण आहे ना असं म्हणतील या भाजीमध्ये टोमॅटोचं काय काम, पण तुम्हाला सांगते टोमॅटो घातल्यामुळे ना जो काही मेथीचा कडूपणा असतो ना तो बऱ्यापैकी बॅलन्स करण्याचं काम हे टोमॅटो करतं. कारण की टोमॅटोमध्ये आंबटपणा असतो आणि आपल्याला माहितीये आंबटपणा आहे ना कडसरपणाला बॅलन्स करतो, म्हणून टोमॅटो इथे नक्कीच घाला. आता टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस छान अशी सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आहे ना टोमॅटो इथं बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये आपण मोजून 1 चमचा भरून लाल तिखट घालूया. यामुळे ना भाजीला कलर सुद्धा छान येईल आणि चवीलाही खूप चविष्ट लागेल. तुम्हाला जर मेथीच्या भाजीमध्ये लाल मिरची आवडत नसेल ना तर तुम्ही फोडणी देताना असे ना थोडीशी यामध्ये हिरवी मिरची कट करून ऍड करू शकतात. आता ही सर्व जिन्नस परत एकदा आपण एकजीव करून घेऊया आणि या स्टेजवरती आपले जे टोमॅटो आहे बटाटे ते छान असे 95% शिजले गेलेले आहे. आता यामध्ये आपण आहे ना मेथी घालूया. येथे मी 2 कप भरून मेथी घेतलेली आहे, ज्याला मी छान अशी बारीक चॉप करून घेतलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची टीप भाजी कडू न होण्यासाठी. पहिली टीप आहे, भाजी आपल्याला ऍड केल्यानंतर अजिबात पाणी ऍड करायचं नाही, नाहीतर भाजीतला जो काही कडूपणा आहे तो बटाटे ऍब्झॉर्ब करेल आणि भाजी कडू लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाजीला अजिबात आपल्याला झाकण लावून शिजवायचं नाहीये. परिणामी तेच होईल, मॉइश्चर रिलीज होईल आणि ते मॉइश्चर बटाटे सोक करतील आणि भाजी कडू होईल. फक्त या 2 गोष्टींचं तुम्ही जर लक्ष ठेवलं ना तर भाजी अजिबात कडू होणार नाही. बस या 2च सिक्रेट आहे ज्यामुळे आपली भाजी अगदी परफेक्ट बनेल. मेथीची भाजी ऍड केल्यानंतर ना शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजून तयार होते. बघू शकता भाजी इथे छान अशी एकजीव झालेली आहे. तुम्हाला जर भाजीची क्वांटिटी कमी वाटत असेल ना तर तुम्ही थोडीशी वाढवू सुद्धा शकतात. खरं सांगते ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि महत्वाचं म्हणजे चवीला इतकी चविष्ट लागते, अजिबात कडू लागत नाही. घरातली लहान मुलं असेल ना तर तुम्ही अशी बटाट्याची भाजी त्यांना करून द्या, अगदी आवडीने खातील. बरं असो, आता भाजी छान अशी शिजलेली आहे. बटाटे सुद्धा आपण चेक करून घेऊया. तर इथे बघू शकतात बटाटे छान असे सॉफ्ट झालेले आहे आणि आता आपली भाजी इथे तयार सुद्धा झालेली आहे. लगेचच गरमागरम चपातीसोबत पराठ्यासोबत आपण ही भाजी सर्व करून एन्जॉय करू शकतो. आणि तयार आहे आपली मस्त झटपट बनणारी आलू मेथीची भाजी. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. यानंतर तुम्ही दुसरी कोणतीच नाही पण ही रेसिपी मात्र परत परत नक्कीच बनवाल. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.